नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 25वा दिवस आणि 90 दिवस. तुम्हाला जर माहिती आहे, आपण एक 90 दिवस रोज ब्लॉग टाकणार आहे. तर त्याच ब्लॉगचा आज आहे 25वा दिवस. तर आपला ब्लॉग चालू होते. आता वाजले संध्याकाळचे 5 वाजले आणि आता आपला ब्लॉग चालू होते. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर इकडं शिले कुटार घेतले टाकून बघा. कबूतर कोंडले, उधर की साइड मुर्गिया भी कोंड डाली. इकडे बैलाला पण कुटार टाकलाय आणि बारक्या गाईला पण टाकलाय. सगळं कोंडून घेतलंय आणि मेल पण टाकून दिलाय, कोटा पण लावून घेतलाय. मित्रांनो, आता मारायचं आपल्याला थोड्याच टायमात फवारणी करायची. हे बघा, पाणी गिनी भरून ठेवलंय सगळं. बघा, सध्या लाईन जायले, त्यामुळं फवारणी दुपारून करणं आहे. इकडे बघा, पपाया आले. आता डाळिंबाला फुलं पण चांगले आले. बघा, आता ते फुलाला चालीवा लागले काही बघा, आणि काही अजून लहान आहे. काही फुला लागले, काही लहान आहे. आणि आज मारणे याच्यात औषध, दुपारून औषध मारणे. आता काही दिवसात याच्यावर फळं लागतील. आणि आपल्या जे वरच्या साईडला जे टरबूज आहे त्याला पण खतन ते सोडणं चालू आहे. ते पण आता चांगले वाढायला लागले. इकडे बघा, आंब्याला पण फुलोर आलाय. हे पण याला पण काही दिवसात आंबे लागतील. आता फुलं आले याला पण बघा, भरपूर फुलोर आला याला बघा. आणि इकडच्या साईडला आपले डाळिंब, आणि इकडे मोठाले इकडच्या साईडला जेवढे इकडच्या साईडला आहे तेवढेच इकडं पण आहे. फक्त इकडचे जे ते लहान आहे. हे बघा, हे काही लहान आहे आणि काही जे आधी लावले ते मोठाले. बघा, आता टरबुजाचे याला पण चांगले वाढा लागले. आता ते लांबाले होतील काही दिवसात आणि त्याला पण फुलं लागतील. आता त्याला लावून 1 महिन्याच्या वर झालते, त्यामुळे आता ते चांगले मोठाले व्हायला लागले. इकडे जे रोप होतं आपलं इथपर्यंत जे कॅरेट होते असे, ते यामध्ये लावले. त्या ठिकाणी असे आत तोडे होते. ज्या ठिकाणी जे टरबुजाचं रोप आहे ते उगलं नव्हतं, त्या ठिकाणी इथलं जे रोप होतं, जे 10-15 कॅरेट होती, इथं ते पूर्ण लावले. आता हे राहिले 5. इकडच्या साईडला 5-6 आहे आणि इकडं 2 आहे. ते तिकडच्या साईडला राहिले लावायचे, ते लावणे. आणि आता उजेड पडला आहे. संध्याकाळच्या साईडला संध्याकाळी आपण जे लाईट लावतोय ते बंद करून घ्यायचे. ते बघा, सध्या लाईट चालली आहे बघा, बंद करून घेतली. आता इकडच्या साईडला नाही लांबवली की आपण जे आता 2-3 दिवस अगोदर यामध्ये इकडे चीज पण पाड लागली. चिचा यायले ते पडायला सुरू झाले. आता ही जी नळी आहे ती तिकडच्या साईडला आहे. ही नळी आहे ती आपण जिथं ते फवारणी यंत्र आहे तिथपासून तर आपल्या वरच्या वावरापर्यंत बघा, ही लाईट झाली आपली बंद.
आणि आपण आता या पाट्या पण लावल्या आहे, ज्याला ते मच्छर चिटकते, जे की याला आले यालावर ते कोकडा ते पडते, त्यामुळे ते पाट्या लावल्या आहे. हे बघा याला कसे मच्छर चिटकले. हे बघा त्याला एकदा चिटकले की ते निघत नाही, त्यामुळे ते लावून लागतंय. तेवढंच त्याच्यावर एक फवारणी कमी होती. हे बघा ही नळी इथपर्यंत ही नळी ती किती तिथून आपल्या कोट्यापासून जे तिथं फवारणी यंत्र आहे तिथून ती इथं जोडणं लागते. त्यानंतर जे आपल्याला खत सोडायचं आहे तिथे टाक्यामध्ये कालवलं की त्या नळीद्वारे थेंबकमध्ये जात आहे आणि पूर्ण त्या खांब्यापासून तर ह्या नेटपर्यंत इकडच्या साईडला खत थेंबकद्वारे सोडला जाते. आणि तिकडच्या साईडचं आहे ते तिकडच्या खालून आहे, त्या आंब्याजवळून अशी पाईपलाईन आहे तिकडच्या साईडला आहे. इथून आहे आपले डाळिंब, इथून इकडच्या साईडला डाळिंब आहे आणि इकडं पेरूचे झाड आहे. तर मित्रांनो आज होता आपल्या ब्लॉगचा 24वा दिवस आणि आजचा ब्लॉग थोडा लहान झाला आहे कारण शूट करायला टाईम नाही भेटला आहे. मी आता जो उद्याचा ब्लॉग राहील तो आपण रोजच्या सारखाच टाकू. हा ब्लॉग थोडा लहान झाला आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे 26 जानेवारी, त्यामुळे उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.